गुड मॉर्निंग. तयारी झाली आहे. अवीची तयारी अजून चालू आहे. फायनल टचअप. तर आता फ्लाईटला जायचं आहे, त्याच्यामुळे बॅगा प्रॉपर पॅक करायच्या आहेत. झोप पण छान झाली आहे. आता ब्रेकफास्टला जाऊया. आज आपण कुठे जाणार आहोत? हनॉईला जाणार आहोत. हनॉईला. ही नावं एवढी विचित्र आहेत ना, मला काहीच लक्षात नाही राहते. कदाचित तिथे जाऊन आल्यावर डोक्यात फिक्स होत असेल, पण आत्ता नाही लक्षात राहते. तर हनॉईला जाणार आहोत आणि बघूया तिथे काय काय घडतं. भेटत राहूया. तर आम्ही आता एअरपोर्टला आलो आहे आणि बोर्डिंग चालू आहे. बोर्डिंगची लाईन दिसते, पण आमचं बोर्डिंग होत नाही आहे, कारण जे मोठं क्राफ्ट होतं हनॉईला जाणारं एअरक्राफ्ट, तर त्यांनी आता ती 2 छोटी फ्लाईट्स केल्यात आणि त्यांनी काही ग्रुप डिवाईड केलेत आणि जे आता दुसऱ्या फ्लाईटनी जातील. मुद्दा दुसऱ्या फ्लाईटचा नाही आहे, मुद्दा असा आहे की ती फ्लाईट आता रात्रीची आहे. सो आता ते सॉर्ट करणं चाललं आहे. त्यांचा काही मेल नाही आहे किंवा काहीच इंटिमेशन नाही आहे. सो हे एअरपोर्टला आल्यानंतर चेक इन काउंटरला कळलं आहे. तर बघूया काय घडतं. हनॉईला पोहोचलो आहे. अर्ली फ्लाईटला त्यांनी ॲक्सेस दिला आम्हाला आणि चेक इन सिक्युरिटी सगळं होऊन बोर्डिंग गेटला पोचायला आम्हाला खूपच धावपळ करायला लागली. म्हणजे अक्षरशः मॅरेथॉन होती, कारण खूप उशीर झाला होता. पण एक खात्री होती की आमच्याकडून चूक झाली नाही आहे. सो फ्लाईटमध्ये आम्ही जाईपर्यंत लास्ट कॉलपर्यंत ते लोक थांबतील. सो तसं झालं आणि सेफली आम्ही पोहोचलो. पण हे रेग्युलर आहे असं मला कळलं, कारण मी जेव्हा रील टाकलं तेव्हा बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्यात की व्हिएतनाम एअरपोर्टला हे असं होतंच आणि हे खूप रेग्युलर आहे. सो जर व्हिएतनामला येणार असाल तर ही गोष्ट प्लीज लक्षात ठेवा. एअर फ्लाईटच्या वेळेच्या खूप आधी निघा, म्हणजे आपल्याकडे हातात वेळ राहील आणि धावपळ जरा कमी होईल. आता आमच्या शिंदे मॅडमकडनं काहीतरी पैसे घेतलेत त्यांनी, पण आय थिंक ती त्यांची चूक असल्यामुळे ते रिफंड मिळतील. आणि शिंदे मॅडम आता आमच्याबरोबर इथे नाही आहेत, कारण आमची ओरिजिनल फ्लाईट जी 11ची आहे ती आहे. सो त्या आल्यानंतर कळतील. तर बघते मी आणि काही असेल तर नक्कीच अपडेट करते तुम्हाला. मी आता जेवायला चाललो आहे आणि इतकी सुंदर झाडं आहेत तिथे. प्लांट्स असे बाहेर लावलेले आहेत आणि इतके हेल्दी प्लांट्स आहेत. सी इतकी छान वाटतंय. ओ वाव, सी इट्स स्पायडर. ती छान आहे. तर खाली आमचं रेस्टॉरंट आहे, इंडियन रेस्टॉरंट आहे, शिमला. असा हा सगळा प्रसाद ठेवलेला आहे यांना, नैवेद्य. हे बघा, हे बघा काय आहे ते. अगं बाई, बियर आहे. हे बघा, कमाल देव आहे ना यांचं. किती गोड आहे, एकदम गोड. चला जेऊया आता. म्युझियमला जाणार होतो आम्ही, पण हो ची मिन त्यांचे जे पहिले प्रेसिडेंट होते त्यांचा आज वाढदिवस, उद्या वाढदिवस आहे. त्यामुळे तिथे सिक्युरिटी आहे आणि मग आज काही म्युझियमला जाता येणार नाही. त्यामुळे आम्ही इव्हिनिंगच्या पपेट शोला, वॉटर पपेट शोला जाणार आहोत. आणि आत्ता रूम चेक इन केलं आहे, त्याच्यामुळे अशी रूम आहे. बरं. आता आम्ही वॉटर पपेट शोला चाललो आहे. हा युनिक आहे, हा फक्त इकडे व्हिएतनाममध्येच आहे असं म्हणतात. आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित त्यांच्याच भाषेमध्ये, म्हणजे व्हिएतनामी भाषेमध्ये हा आहे शो. आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या जीवनावर, म्हणजे त्यांच्यातल्याच गोष्टी घेऊन असा लोककला किंवा त्यांच्यातल्या गोष्टी घेऊन असा हा वॉटर पपेट शो आहे. बघूया काय काय आहे. सगळ्या व्हिएतनाममध्ये अशी झाडं खूप छान
छान झाडं मेंटेन केली आहेत आणि असं बसायला पण ठिकठिकाणी खूप छान बेंचेस आहेत. झाडं तर इतकी हेल्दी आहेत, अशी छान वाटतं बघायला. हे वॉटर पपेट शोचं थिएटर आहे, लोटस वॉटर पपेट. पाणी हे जे आहे ते हनॉय, ते सगळीकडनं रिव्हरनी वेढलेलं आहे, म्हणजे सगळीकडे नदी आहे त्याच्यात चारी बाजूला. या सगळ्याच पपेट्स आम्हाला पपेट शोमध्ये बघायला मिळाल्या. खूप वेगवेगळी कॅरेक्टर्स आहेत शोमध्ये, तुम्ही पुढे बघालच. आणि फार छान असा मॅजिकल शो आहे हा. हे त्या पपेट शोचं स्टेज आहे. हे एवढे परफॉर्मन्सेस आज असणार आहेत. हे ड्रॅगन डान्स, ऑर्केस्ट्रा, असे सगळे परफॉर्मन्सेस आहेत. ह्या स्टेजवर हे खरोखरचं पाणी होतं आणि या पाण्यात त्या पपेट्सचा शो होता. पपेट्स येतात, त्या मारामारी करतात, दिवे घेऊन येतात, असे खूप मजेशीर खेळ या पपेट शोमध्ये आहेत. आणि लाईव्ह म्युझिक म्हणजे तर चेरी ऑन द टॉप. हा एक शेतकरी आहे जो पाण्यात आपल्या शेतात आला आहे आणि त्याला आजूबाजूच्या म्युझिशियन्सनी व्हॉइस ओव्हर दिला होता. हा ॲक्ट होता तो ड्रॅगनचा. ड्रॅगन त्यांच्या तोंडातून खरे खरे आगीचे लोळ बाहेर टाकत होते आणि ते पाण्यामुळे भिजत होते. त्यांची भांडणं चालली होती. ड्रॅगनला इथे प्रॉस्पेरिटी आणि पॉवरचं सिम्बल मानलं जातं. या प्रत्येक ॲक्टला एक गोष्ट होती. अर्थातच वेळेअभावी मला अख्खी गोष्ट शूट करता आली नाही, त्यामुळे हे सगळे ग्लिम्सेस शूट केले. राज्यात आनंद साजरा करण्यासाठी ही सगळी वाद्य वाजवली जात होती आणि खूप आनंद घेत होते हे सगळे शेतकरी. आणि त्यांच्यात जुगलबंदीसुद्धा होत होती वाद्यांची, त्यामुळे फार गंमत येत होती. आता हे सगळे वाद्य वाजवत आहेत ते राजाच्या स्वागतासाठी. आता थोड्याच वेळात राजाची एंट्री होईल. आपल्याकडे जसं नाट्यगृहात नाटक सुरू असताना छान म्युझिक दिलं जातं, छान लायटिंग केलेलं असतं,
तसंच या पपेट शोला सुद्धा फार सुंदर लायटिंग केलं गेलं होतं आणि त्यामुळे तिथलं वातावरण फारच सुंदर दिसत होतं. ते प्रसंग सगळे आपल्यापर्यंत पोहोचत होते, मजा येत होती. या ॲक्टमध्ये ते कासव जे आहे म्हणजे लेफ्ट साईडचं कासव होतं आणि बोटीतल्या माणसांकडे एक लखोटा होता किंवा काहीतरी एक वस्तू होती जी त्याला चोरून न्यायची होती. चोरूनपेक्षा मला असं वाटतं की ती राजापर्यंत पोहोचवायची होती, म्हणून ते कासव आलं होतं आणि त्यांच्यात मारामारी झाली. कासवाने मारामारी करून ह्या सगळ्या माणसांकडून तो लखोटा किंवा ते जे ती जी वस्तू होती ती स्वतः घेतली आणि नंतर त्यांनी राजाला ती दिली असावी. आता हा जो ॲक्ट होता हा भात शेतीचा ॲक्ट होता. या त्यांच्या ॲक्टमध्ये ते शेतकरी येतील, त्या बायका येतील, भात शेती लावतील आणि मग त्यांचं शेत मोठंसुद्धा होतं. अशी अख्खी सगळी गोष्ट ह्या एका ॲक्टमध्ये होती. पपेट शोला येताना असं वाटलं होतं की पपेट शोमध्ये काय असणार, सारखं सारखं तेच तेच दिसणार. परंतु इकडे आल्यानंतर खूप छान वाटलं, कारण ह्या प्रत्येक ॲक्टमध्ये एक नाविन्य होतं. कधी लाईट्स चांगले होते, कधी म्युझिक चांगलं होतं, कधी ती गोष्ट इतकी रंजकतेने दाखवली गेली होती. त्यामुळे हा ओव्हरऑल जो पपेट शो होता तो फारच वेगळा ठरला आणि नाविन्यपूर्ण असा वाटला. पपेट शोमधले सगळेच प्राणी, पपेट शोमधली सगळीच कॅरेक्टर्स ही खूपच जिवंत वाटत होती. म्हणजे ती खरोखरच स्टेजवर आहेत असं वाटत होतं. इतक्या त्यांच्या मुवमेंट्स फ्लॉलेस होत्या. म्हणजे कोणीतरी त्यांना दोरीच्या साह्याने खेळवत आहे अशी शंकासुद्धा येत नव्हती. आणि त्यामुळेच हा पपेट शो, वॉटर पपेट शो हा युनिक वाटला. ह्या ॲक्टमध्ये ड्रॅगन, युनिकॉर्न, टॉर्टॉईस, फिनिक्स हे सगळेच प्राणी एकत्र होते. या सगळ्या प्राण्यांना व्हिएतनाममध्ये पवित्र मानलं जातं. म्हणजे ड्रॅगन हे शक्तीचं प्रतीक आहे, युनिकॉर्न हे शांततेचं प्रतीक आहे, कासव हे बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे आणि लॉन्जिटिव्हिटीचं प्रतीक आहे, तर फिनिक्स सद्गुण, सद्वर्तन ह्याचं प्रतीक आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे जे 4 प्राणी आहेत हा व्हिएतनामीज कल्चरचा एक भाग आहे. त्यांच्याकडून ब्लेसिंग्स मिळतात आणि वाईट शक्तींचा नाश होतो असा ह्या ट्रॅडिशनमध्ये समज आहे.
अचानक पाऊस आलाय त्यामुळे डीकॅथमध्ये घेतलेले रेनकोट आता उपयोगात आले. अगदी भुरभूर आहे पण आहे. आम्ही आलो कॉफी शॉपला. आता बघायची इथे व्हिएतनामी कॉफी खूप छान मिळते असं म्हणतात. लेट्स. आपण आता ट्रेन स्ट्रीटला आलोय. तिकडनं मधून ट्रेन जाते आणि ती शॉप्स आहेत ती वरती होतात तर ते बघायचं आहे. हा व्हिएतनामचा ट्रेन स्ट्रीट मार्ग आहे. आता ट्रेनची वाट बघतोय. याचं कॉफी शॉप आहे. इकडून ट्रेन येणार आहे तर कॉफी ऑर्डर केली आता. कोकोनट कॉफी हॉट आणि याने जिंजर सोय कॉफी. बघूया कशी येते. ही जिंजर सोय कॉफी आहे आणि दिस इज कोकोनट हॉट कॉफी. राजू आ तो तर आजचा दिवस संपलाय. आपण ट्रेन स्ट्रीटला जाऊन आलोय. खूप मजा आली. लाईट्स पण खूप होते. खूप छान एक्सपिरियन्स होता. पण आजचा सगळ्यात धमाल एक्सपिरियन्स होता तो एअरलाईन्सचा. जे काही भीषण त्यांनी केलं आणि त्याच्यामुळे जी काही धावपळ झाली आमची ती म्हणजे फारच अवर्णनीय अशी आहे. जर तुम्ही व्हिएतनाम प्लॅन करत असाल तर व्हिएतजेट अजिबात तिकीट्स बुक करू नका. त्यापेक्षा व्हिएतनाम एअरलाईन्स बेटर आहेत असं मला ओव्हरऑल कमेंट्समधनं आणि मेसेजेसमधनं कळलं आहे. सो नेक्स्ट टाईम ती काळजी घ्या आणि व्हिएतजेट तर अजिबात बुक करू नका. तर असा होता आजचा जरा धावपळीचा दिवस. आज फार काही घडलं नाही आहे पण ट्रेन बघितली आणि तो वॉटर पपेट शो बघितला. शॉपिंग तर आपलं खूप झालंच आहे त्यामुळे आता शॉपिंग नकोच वाटतंय. तर ओव्हरऑल ओके छान गेला दिवस. म्हणजे मध्येच पाऊस पडला त्यामुळे मजा आली. पण उद्याचा दिवस जास्त इंटरेस्टिंग आहे असं म्हणणं आहे. सो बघूया काय घडतंय उद्या. तर भेटूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय. गुड नाईट.